आपल्या हरिपाठाचा 9वा अभंगाला आपण प्रारंभ करतो आहे. 8 अभंग कालपर्यंत झाले. या 9वा जो अभंग आहे त्याच्यामध्ये 4 चरणाचा आहे आणि या 4 चरणामध्ये माऊलींनी विष्णू नाम जपाचं श्रेष्ठत्व वर्णन केलं आहे. विष्णू नाम जपाचं श्रेष्ठत्व त्या 4 चरणामध्ये पुन्हा सांगितलेलं आहे. माऊली असं म्हणतात, विष्णुविन जप व्यर्थ त्याचे ज्ञान, रामकृष्ण मन नाही ज्याचे, उपजोनी करंटा नेने अद्वैत वाटा, रामकृष्ण पैठा कैसा होय, द्वैताची जाडणी गुरुविन ज्ञान, तया कैसे कीर्तन घडे नाही, ज्ञानदेव म्हणे सगुण हे ध्यान, नामपाठ मौन प्रपंचाचे. असे 4 चरणाचा अभंग आहे. या 4 चरणामध्ये विष्णू नाम जपाचं महत्त्व वर्णन केलेलं आहे. सरळ अर्थ बोल, विष्णुविन जप व्यर्थ त्याचे ज्ञान. विष्णूशिवाय जो जप करतो त्याचं व्यर्थ ज्ञान आहे. म्हणजे जे काय, विष्णूचा जप फार महत्त्वाचा आहे. विष्णुविन जप व्यर्थ त्याचे ज्ञान, रामकृष्ण मन नाही ज्याचे, ज्याचं रामकृष्णी मन नाही, म्हणजे ज्या देवतांच्या आवश्यक आहे रामकृष्णी मन नाही, त्याचे शब्दज्ञान विष्णुविन जर तो करत असेल तर ती व्यर्थ आहे. म्हणजे आलंबन, तुमच्या वाचेला आलंबन कशाचं असावं? देवतांचं असावं. देवतांच्या शिवाय आलंबन शक्य नाही. तुम्ही परमेश्वराची भक्ती म्हणजे काय? भक्तीचं वर्णन करताना संतांनी असं वर्णन केलं, भक्तीचं वर्णन करताना काय आलं की तुमचा द्वेष जरी करायचा असला तुम्हाला, तो द्वेष कसा, आलंबन कशाचा असायला पाहिजे? दृष्टीला तो देवाचाच करायला पाहिजे. म्हणजे द्वेष जरी केला तर तो देवाचा, पण कसा? साधा द्वेष नाही, पराकोटीचा द्वेष. पराकोटीचा द्वेष करताना त्या द्वेषाचं आलंबन म्हणजे त्याचा विषय हा देवच असायला पाहिजे. म्हणून त्याला सुद्धा कशाची प्राप्ती झाली? भगवंताची प्राप्ती झाली. रावणाने काय केलं? रामाचा इतका द्वेष केला की पराकोटीचा द्वेष केला, पण त्याला मुक्ती प्राप्त झालीच की नाही. शिशुपालांनी शिव्या दिल्या भगवंताला. किती दिले? 1 2 3 4 नव्हे, 100, पूर्ण 100 झाले. तेव्हा त्याला मुक्ती मिळाली. पण कशा दिल्या? अशा साध्या दिल्या, शेलके आपल्यासारखे. अगदी राजसूय यज्ञामध्ये सगळे त्रिभुवनातले राजे असताना तिथे शिव्या दिल्या. म्हणजे तोही कसा पराकुटीचा राजा. म्हणून विष्णुविन जप व्यर्थ त्याचे ज्ञान. विष्णूशिवाय जो जप करतो त्याचं व्यर्थ ज्ञान आहे. रामकृष्ण मन नाही ज्याचे, ज्याला रामकृष्णी मन नाही त्याचं शब्द ज्ञान विष्णुविन जर असेल तर ती व्यर्थ आहे. म्हणजे अवलंबनाचा विषय काय असायला पाहिजे? देवच. भक्ती म्हणजे काय की तुमची प्रत्येक कृती परमेश्वराकडे जाण्यात पाहिजे. मी जे करतो ते परमेश्वरासाठी करतो. दुसरा चरण, उपजुनी करंटा नेणे अद्वैत वाटा. जो उपजुनी जन्माला येऊन अद्वैत वाटा नेणे शब्दाचा अर्थ आहे कळत नाही. ज्याला जन्माला येऊन अद्वैत वाटा, अद्वैत तत्वज्ञान, वेदांतशास्त्र, भक्तिशास्त्र, संतांची वाक्य आणि संतांचे ग्रंथ हे कळत नाहीत, कळून घेत नाहीत, तो उपजून करंटा आहे. इथं काय झालं? माऊलींनी काय केलं? पदवीदान समारंभ केला. काय दिली पदवी? जन्माला येऊन जसे कळत नसेल तर तो करंटा आहे. समर्थ म्हणतात, समजले आणि वर्तले ते भाग्यपुरुष भले, या वेगळे ते उरले ते करंटी पुरुष. समजले आणि वर्तले. समजले इथपर्यंत बरोबर आहे, पण तसं वर्तन केलं तर आपण म्हणतो ना, शिकलेले आणि सवरलेला. शिकलेला सवरलेला दिसतो, पण शिकलेला हा वेगळा भाग आहे, सवरलेला वेगळा भाग आहे. काही लोक शिकलेले असतात पण सवरलेले नसतात. काही लोक शिकलेले नसतात पण सवरलेले असतात. अजून मी कोर्टात बोलून गेलो, काही लोक शिकलेले नाही पण संसार उत्तम करतात, सवरलेले आहे. काही लोक शिकलेले आहेत पण संसारच कळत नाही, नुसतेच भांडतात, ते सवरलेले नाही. आणि म्हणून
उपजून करंटा नेणे अद्वैत वाटा. अद्वैत वाटा वेदांतशास्त्र भक्तिशास्त्र काही कळत नाही, तो करंट आहे. रामकृष्ण पैठा कैसा होय, रामकृष्ण नामे पैठा कैसा होय. पैठा रामकृष्णी मने, मनात त्याचा पैठा म्हणजे रामकृष्ण मनात त्याचा येईल कसं, कारण उपजून तो करंट आहे. आणि म्हणून रामकृष्णी मन त्याचा रमणार नाही, रामकृष्ण त्याच्या मुखात येणार नाही, असा माऊलींनी दिला आशीर्वाद आहे. रामकृष्ण येत नाही ना मनात, त्याचे स्मरण येत नाही ना, मग तो कसा आहे, तो करंटा पुरुष आहे. माऊली पुढे म्हणतात, द्वैताची झाडणी गुरुविन ज्ञान. गुरुविन द्वैताची झाडणी, द्वैत आपल्याला काय कळून घ्यायला पाहिजे, अद्वैत तत्वज्ञान. अद्वैत गुरु, द्वैताची झाडणी, झाडणी म्हणजे द्वैत आहे याची झाडणी करून टाकणे, आयुष्यातून ते कमी करणे. हे गुरुशिवाय कसं काय होईल. जिथं गुरु तेथं ज्ञान, असं माऊली सिद्धांत सांगतात. 18व्या अध्यायात माऊलीने काही दृष्टांत दिले, पण ते दृष्टांत अध्यात्मशास्त्राचे सिद्धांत आहे. त्यातला पहिला सिद्धांत माऊली सांगून देतात, गुरु तेथं ज्ञान. बस, जिथं गुरु असतात तिथं काय असते, तिथं चमत्कार नसतो, तिथं दुसरं लौकिकातली प्राप्ती नसते. गुरु तिथं ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन. दुसरा सिद्धांत, ज्ञानी आहे तिथं फक्त आत्मदर्शनच होते. आणि तिसरा सिद्धांत सांगतात, गुरु तेथं ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन आणि दर्शनी समाधान अति जैसे. त्याच महापुरुषाचं समाधान आपण नमस्कार केल्यानंतर समाधान प्राप्त होते. 3 माऊली सांगतात. हे सगळं दृष्टांत आहे, पण अध्यात्मशास्त्रातले सिद्धांत आहे. आणि इथे सांगतात, द्वैताची झाडणी गुरुविन ज्ञान. गुरुविन द्वैताची झाडणी होईल कशी, द्वैत जाईल कसं गुरुशिवाय. तया कैसे कीर्तन घडेल नामी. आणि जो ज्याला गुरुची प्राप्ती नाही त्याला अद्वैत वाटा कळणार नाही, ज्याला गुरुची प्राप्ती नाही त्याला द्वैत कळणार, अद्वैत कळणार नाही, आणि द्वैताची झाडणी होणार नाही. आणि त्याला कीर्तन कसं घडेल. कीर्तन शब्दाचा अर्थ आहे की देवांची पुन्हा पुन्हा स्तुती करणं. कीर्तन काय, कीर्तनात काय करतो आपण, देवाची स्तुती करतो. देवाची स्तुती करावी असं देवाला वाटते का नाही. त्या स्तुतीच्या निमित्ताने आपलं स्वरूप आपल्याला कळावं म्हणून, आपलं स्वरूप कळावं म्हणून आपण काय करतो, देवाची स्तुती करतो. आणि म्हणून इथं म्हणतात, ज्ञानदेव म्हणे सगुण हे ज्ञान. मी ज्ञानदेव म्हणतो. माऊली म्हणतात, नामाचा पाठ, हरिनामाचा पाठ, हरी हरी म्हणणं हा नामाचा पाठ सगुण ध्यान आहे. हे सगुणाचं ध्यान आहे, हे निर्गुण नाही. म्हणजे कोण, तो हरी आहे ना. हरी म्हटल्यानंतर आपल्यासमोर चित्र येते, कसं हरी येतं. हे नामाचं काय, सगुण हे ध्यान, नामपाठ मौन प्रपंचाचे. आणि मग हे नामाचा पाठ सगुण ध्यान असूनही त्याने प्रपंचाचं मौन होते. प्रपंच हा बाधित होतो. मौन होते म्हणजे काय, मौनाची व्याख्या करताना आपण काय म्हणतो, वैखरी वाणी बंद केली की आपल्याकडे मौन. म्हणून पाठीवर लिहिणं चालू, मला चहा हवा आहे, मी आज जेवण करताना फक्त 2च पोळ्या जेवणार आहे असं लिहितो आपण. पण खऱ्या अर्थाने ते मौन आहे काय, परा पश्यंती मध्यमा वैखरी 4 वाणी आहे. त्यातली पहिली वाणी आहे परा. परा म्हणजे अस्फुट स्फुरण, पश्यंती, मध्यमा आणि वैखरी. जे मी बोलत आहे त्याला परा वाणी आहेच, अस्फुट स्फुरण आहे. नंतर काही थोडासा आकार केला, नंतर जिव्हा, टाळू, दात याच्यावर जीभ आदळून काही शब्द बाहेर पडले, ते वैखरी वाणी आहे. पण माऊलींनी त्याचं वर्णन केलं मौनाचं, परेही परते बोलणे खुंटले. परावाणीलाही बोलणं खुंटलं, ते खऱ्या अर्थानं मौन आहे. इथं माऊली तेच बोलतात, असं ध्यान केल्यानंतर प्रपंचाचं मौन होते. म्हणजे मौन याचा शब्दाचा अर्थ प्रपंच समूळ नष्ट होतो. प्रपंच नष्ट होतो म्हणजे संसार मोडतो असं नव्हे. संसार जसा चालला तसाच चालतो. संसार जसा आहे तसाच चालतो, पण संसारातलं सत्यत्व निघून जाते. नाही तर आपल्याला काय वाटते, संसार मोडला बुवा. संसार मोडला म्हटलं की अध्यात्मशास्त्राकडे कोणाला येणार नाही. याचं कारण संसार मोडावा हा उद्देश नाही आहे. म्हणून एखादा मृगजळ जर असलं तर मृगजळ आहे असं कळलं की त्याच्याकडचं सत्यत्व त्यातलं गेलं की मृगजळ दिसायचं तसंच दिसते, पण हे सत्य आहे असं जर कळलं त्याच्याकडे आकर्षण थांबते. म्हणून माऊली बोलतात ज्ञानेश्वरीमध्ये आपल्याशी की मृगजळाचे पूर दुरून पाहावे. मृगजळाचे पूर जर दुरून नाही पाहिले तर काय होईल,
त्या हरणासारखं मला पाणी मिळेल म्हणून धावत धावत जाऊन ऊर फोडून संपून जाईल. म्हणून जिथं जिथं संसाराचं सत्यत्व दिलं तो मनुष्य सतत संसाराकडे आकर्षित होतो, हाती काही लागत नाही. काका त्याला काय म्हणतात की प्रवाह पतित म्हणतात. म्हणून संसार मिळायचा नाही. म्हणून काका आशीर्वचनामध्ये आपल्याला सांगतात, इथं बसलेल्या माझ्या सह सर्वजण प्रापंचिक आहो, म्हणून संन्यस्त अवस्थेचा विचार करण्याचं काही कारण नाही. जशा परिस्थितीत तशाच परीत राहा हे माऊली सांगतात. ते डॉक्टर काका सुद्धा ते सांगतात, माऊली सुद्धा ते सांगतात की नामपाठ मौन, मौन शब्दाचा अर्थ आहे ते बाधित होणं, नामस्मरणाने बाधित होते असं माऊली विष्णू नामाचं श्रेष्ठत्व वर्णन करतात. विष्णू नाम म्हणजे काय, विष्णूचंच नाम नव्हे. एक नाही तर काय वाटेल माऊलींनी काय विष्णूचंच नाव सांगितलं. विष्णू नाम म्हणजे देवतांचं नाव, ते भगवान शंकरांचं नाव त्याच्यामध्ये आहे. आणि शिव आणि विष्णू याच्यामध्ये काही फरक नाही असं सगळ्या संतांचा निर्णय आहे. त्याच प्रकारे थोडासा अर्थ आता गुढार्थांनी जो अर्थ माऊलींनी सांगतात त्याच्याकडे वळूया. रामकृष्ण रूप विष्णूच्या जपानुसंधानाशिवाय असलेले परमार्थशास्त्राचे शब्दज्ञान व्यर्थ आहे. परमार्थ शब्दाचं शब्दज्ञान झालं पण रामकृष्ण मनी नाही, मनात रामकृष्णाचं मन नाही आणि विष्णूचा जपानुसंधान नाही, अनुसंधान साधलेलं नाही आणि नुसतंच बडबड आहे तर काही प्राप्ती होणार नाही. माणूस म्हणून जन्माला येऊ नये त्या करंट्याला अद्वैत सिद्धांत कळत नाही, तो रामकृष्ण स्वरूपाची अद्वैत कसा साधेल असं माऊली वर्णन आपल्याला करतात, प्रश्न विचारतात. माणूस म्हणून जन्माला आला आणि स्वतःचं स्वरूपच कळलं नाही. ज्या प्रयोजनासाठी भगवंताने आपल्याला जन्म दिला तो प्रयोजन जर राहून गेलं तर हेतू राहून गेला तर काय होईल. ज्या हेतूसाठी आपण आलो हे शरीर मिळालं, आपलं पंचमहाभूतांचं शरीर काय मिळालं, सुंदर शरीर आपल्याला मिळालं कशासाठी की स्वरूप प्राप्तीसाठी. याच देहात स्वरूप प्राप्ती आपल्याला करून घेता येते. पण स्वरूप प्राप्ती करून घ्यायचं राहिलं संसारच केला, कष्टवलं समजा शरीर. ज्या उद्देशासाठी आलो तो उद्देश राहिला दुसरंच काहीतरी केलं तर काहीतरी गडबड होईल. आणि म्हणून त्याला माऊली करंटा म्हणतात. करंटा म्हणजे कोण की ज्या उद्देशासाठी तो आला स्वरूप प्राप्तीसाठी ते राहिलं आणि संसारच करायला लागला. त्यासाठी श्रीगुरूंच्या उद्देशाशिवाय द्वैताचा निराश करणारे ज्ञान होत नाही. आपल्याला जे भ्रांती आहे त्या भ्रांती सद्गुरूच्या उपदेशाशिवाय जातच नाही. किती तत्वज्ञानाचा विचार करा, स्वबुद्धीच्या गाढवावर बसून परमार्थ सिद्धीला जात नाही हे काकांचं वाक्य अत्यंत तंतोतंत खरं आहे. कारण काय की काही लोकांना प्रचंड बुद्धिमत्ता असते परमेश्वराच्या कृपेने, तल्लभ बुद्धी असते, तैल बुद्धी असते. ते स्वतः वाचून त्यांना सगळं त्या ग्रंथातलं कळतात. नवे नवे तर त्यावर बोलतातही, नवे नवे तर त्याच्यावर प्रवचनही देतात. आणि लोकांना सुद्धा असं वाटते की हे खूप हुशार आहेत, ते असतातही. पण जोपर्यंत सद्गुरूंची कृपा होत नाही तोपर्यंत त्यांनी वाचिक असलेलं तत्वज्ञान अनुभवाला येतच नाही. असं माऊलींनी कितीतरी ओव्यात सांगितलं. म्हणून माऊली बोलतात की आपण त्या ओव्या पाहून गेलो, जी बन करू जाडे जीवेसाठी पाडूने जन्मे काढी आठी परी फळेची तैची भेटी जै वसंत बाग. माळी त्याला झाडाला वाढवतो, खत घालतो, पण त्याला तेव्हाच फळ येते जै वसंतू पावे. म्हणून साधकाच्या आयुष्यामध्ये सद्गुरूरूपी वसंत आल्याशिवाय त्याला फळच येत नाही. तिथं कृपाच असावी लागते. पण हे सगळं श्रद्धेने स्वीकारावं लागतं. म्हणजे खोटं आहे काय, नाही खोटं नाही, खरं आहे. पण कधी अनुभव आल्यानंतर खरं येते. म्हणून श्रद्धेच्या आधारानं चालावं. श्रद्धेच्या आधार करता करता एक दिवस आपल्याला अनुभव येतो, अरे हे जमलं, अरे मला शांती यायला लागली आयुष्यात. तिथंच क्रिया प्रतिक्रियांच्या आयुष्यातले खेळ थांबणं हे तिथंच शांती आहे. आपण दिवसभर काम केल्यानंतर, आपण नीट नेटकं काम केल्यानंतर, सद्गुरूंची सांगितल्यानुसार काम कोणत्याही व्यवसायात असा ते काम केल्यानंतर तुम्हाला 5 मिनिटात झोप येते, हे खरं शांतीचं स्वरूप आहे. आणि तुम्ही काहीतरी तिला गडबडी केल्या आणि गोळी घेतल्याने झोप येत नाही तर काहीतरी गडबड झाली असं म्हणायला हरकत नाही. म्हणून खरी कमाई आहे शांती, तृप्ती, निर्भयता ही सगळी. आणि हे आपल्याला जे आहे ते दैवगुण संपदा आहे. हे कशाने येते
सद्गुरू कृपेने देते. म्हणून माऊली बोलतात, गुरुच्या उपदेशाशिवाय द्वैताचा निराश होत नाही. याचं काय कारण असावं? कारण फक्त ते जे कल्याणाचं सांगतात, नाही जगातले लोक जितके सांगतील त्यांच्या कल्याणाचं ते सांगतात की तुम्ही हे करा म्हणजे मला इतकं मिळेल. मग सद्गुरू काही आपल्याजवळ काही घेत नाही. ज्ञानोबायांनी 9030 ओव्यांचा ग्रंथ आपल्याला दिला. त्यांना काही लिहायचं काय, सांगायचं काही काम होतं काय? नाही. कारण ते स्वरूपाला प्राप्त झाले होते, ते परब्रह्मच आहे. मग असं असताना त्यांनी एवढा मोठा ग्रंथ दिला, पण कधी रॉयल्टी असं लिहिलं काय की सर्व हक्क माझ्या स्वाधीन? मग तो ज्ञानेश्वरीची एक ओवी सांगणाऱ्याला मला काहीतरी पाकिटाने नारळ द्यायचा अधिकार आहे काय, हा विचार आहे. माऊलींनी कधीच काही मागितलं नाही, पण माऊलींनी 9030 ओव्याचा ग्रंथ असा आपल्याला दिला. एक ओवी जर आपण अंतःकरणात आपल्या स्थिर झाली तर स्वरूप प्राप्ती आहे. एक तरी ओवी अनुभवावी. अनुभव याचा अर्थ वाचावी, लिहावी, पाठ करावी, सांगावी हे नव्हे, अनुभवावी. म्हणून स्वांत करिंजिता सकल कामोपशांता तया परमात्मा दुरी नाही. एकच ओवी, एक ओवी मधलं एक अक्षर घ्या पहिलं, स्वांत करण जिता. स्वतःचं अंतःकरण ज्याने जिंकलेलं आहे, असं करण्यामध्ये आपलं आयुष्य खर्ची पडेल, पण हा शब्द पूर्णत्वात जात नाही. त्याचे काय शब्द कळला, त्याचा अर्थ कळला, त्याचा अर्थ ते सगळंच कळलं असं नव्हे, तो अंतःकरणात स्थिर व्हायला आयुष्य निघून जाईल. स्वांतकरण जिता. स्वतःचं अंतःकरण जिंकलं जाते काय? नाही जिंकलं जात. साधा उपास पकडला त्या दिवशी सुद्धा भूक लागते. कुठे जर रस्त्याने जाताना वळे दिसले तिकडे चित्तवृत्ती जाते की वळ्याचा सुगंध येतो, नाकात जातो आणि त्याच्यातून वृत्ती येते गरम उपवास आहे, तर मी त्याचा आस्वाद घेतला असता, गेला उपवास. आपल्याला इथं वर्णन आहे, या ज्ञाना वाचून अस्सल नाम संकीर्तन कसं होईल? गुरुच्या उपदेशाशिवाय अस्सल परमार्थ. आणि म्हणून काकाचं वाक्य आहे की अस्सल साधकाची फजिती असते आणि डुप्लिकेट साधकांची फजिती नसते. ते उपवास एन्जॉय करतात, विविध प्रकारचे काय करतात, मस्त पदार्थ खातात. आज मला उपवास, नका देऊ मुलांना मला त्रास. एक गीत आहे ते स्त्री म्हणते, सकाळीच मी केळी खाल्ली, हे खाल्लं, ते खाल्लं, आणि एवढं खाल्ल्यानंतर मी चहा घेतलं, दूध घेतलं, सगळं जड घेतलं, शेवटी ते म्हणते ध्रुपद, आज मला उपवास, नका देऊ मुलांना मला त्रास. त्याप्रमाणे. आणि म्हणून हरिनामाचा पाठ, माऊली बोलतात, हे सगुणाचं ध्यान असून त्याला प्रपंचाचा उपशम होतो. उपशम शब्द कुठून आला? शम शब्दात म्हणजे काय? मनावर नियंत्रण, याला शम म्हणतात. मनाचा निग्रह साधणं याला शम म्हणतात. इंद्रियावर नियंत्रण करणे याला दम म्हणतात. आपण मुलाला म्हणतो ना, एखाद्या मुलाने घाई केली जेवायला बसला तर, आई मला भूक लागली, आई मला भूक लागली, तर आई त्याला म्हणते जरा दम धर, म्हणजे थोडं शांत राहा, इंद्रियांवर नियंत्रण ठेव, याला दम म्हणतात. इंद्रियावर नियंत्रण दम, मनावर नियंत्रण शम. पण शमही साधला, दमही साधला, इच्छाच न होणे याला उपशम म्हणतात. आणि म्हणून माऊली होते म्हणतात, हरनामाचा पाठ हे सगुणाचे ध्यान असून त्या प्रपंचाचा उपशम होतो. तिसरी अवस्था शमदमाच्या पलीकडची. माऊली बोलतात, पंडित वाचक जरी असला झाला पुरता, तुकाराम महाराजांचा आहे, पंडित वाचक जरी झाला पुरता तरी कृष्ण कथा सांडू नये. म्हणजे वाचक पुरता, वाचक हा पुरता म्हणजे पूर्णत्वास गेलेला आहे, तरी त्याने कृष्ण कथा सांगणं सोडू नये. म्हणजे हे कोणाला लागू आहे? सगळ्यांना लागू आहे. डॉक्टर काका प्रवचन करतात कोणासाठी? विचार करा. आशीर्वचन देतात, त्यांना थकल्यासारखं होते. तुमच्या आमच्यासाठी काही त्यांना गरज आहे काय? त्यांनी त्या तत्वाचा अनुभव घेतला आहे ना, तरी ते आपल्याला सांगतात. आणि म्हणून चैतन्य महाराज देवकरांनी वर्णन केलं, ते असं म्हणतात की ज्याला ज्ञान झालं पण तो एका ठिकाणी बसतो त्याला साधू म्हणा. ज्ञान झालं स्वतःपुरतं पण एका ठिकाणी बसतो, कोणाला सांगत नाही, त्याला साधू म्हणा. पण ज्ञान झालं पण जो ते झालेलं ज्ञान, आलेला अनुभव लोकांना सांगतो त्यांना सद्गुरू म्हणा. म्हणून सद्गुरू किती श्रेष्ठ आहेत की त्यांना झालेलं ज्ञान लोकांना सांगतात की या मला जो अनुभव आला तुम्हाला तो अनुभव आला पाहिजे. माऊलींना आपण सद्गुरू म्हणतो. का म्हणतो? माऊलींना ज्ञान झालंच होतं पण आपल्यासाठी लिहून ठेवलं ना. सच्चिदानंद बाबांना लिहायला लावलं, लिहा
त्यांना तर उठवलं, पुन्हा जीवन प्राप्त केलं आणि काय सांगितलं, नाही नाही, आता आर्त लोक खूप आहे, आर्ताचे वर्षे गीता ग्रंथ विषय वर्षाला शांत रसे तो हा ग्रंथ 18व्या अध्यायात वर्णन करतात. तसं त्याप्रमाणे आणि म्हणून असंख्य सामान्य साधकांना काका एका कंसात लिहितात, बहुतेक सर्वांनाच स्वयंवेद्य आत्मस्वरूपाचा अंदाजही येत नाही. असं काही तत्व असते असा अंदाजही येत नाही. म्हणून आपण जे असं डॉक्टर काकाचं भारी भारी वाचतो ना, तेव्हा आपण जेव्हा तुलना करतो जगातले, वाटतं काय लोक कशी जगतात हो. काय कारण वाटतं याचं, की आपल्याला ते तत्वज्ञान ऐकायला मिळते म्हणून ते कम्पॅरिझन होते. पण ज्यांनी कधीच वाचलं नाही, कधीच त्याला कळलं नाही, कधीच सद्गुरूकडे गेलं नाही, त्याला विषय गोमटे वाटतात. त्याला काय वाटते, किंवा आपण या जगातले सगळे भोग भोगतो ना, मग आपण सुखी. तो सतत माणूस त्या इंद्रियांचे लाड पुरवतो. म्हणून असे कथा आहेत. काही लोकांनी आयुष्य मागितलं मला जगायचं आहे, पण ते जगता जगता ते सुद्धा थकले की नाही आता मला कुठेतरी थांबायचं आहे. त्याचं सगळ्यात मोठं उदाहरण कोणतं आहे, चांगदेवांचं आहे. चांगदेवांनी जीवितावर किती त्यांचं हे होतं, स्वतःविषयी इतके लांब आयुष्य जगले, पण शेवटी सद्गुरूचा जेव्हा बोध झाला तेव्हा कळलं, अरे हे काही कामाचं नाही, हे मरते जीवन आहे, आता संपावं लागते. त्यांनी सुद्धा समाधी घेतली. म्हणून माऊली सुद्धा म्हणतात, असंख्य सामान्य साधकांना स्वयंवेद्य असं तत्व काहीतरी आहे हे कळत नाही. म्हणून माऊलींनी तिथं उद्घोष केला ज्ञानेश्वरीमध्ये पहिल्याच काय, ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय द्वंद्व जय जय करा स्वयं वेद्या आत्मरूपा. ते आत्मरूपाला कोणतंही प्रमाण लागत नाही, ते स्वयंवेद्य तत्व आहे, त्याचा अंदाजही येत नाही असं डॉक्टर काका लिहितात, आपल्याला सांगतात. अंदाज आला तर अंदाज आलाच शब्द माध्यमातून, तो आत्मा मी आहे असा निश्चय टिकत नाही. दररोज ते मी आहे, तो आत्मा मी आहे असं आपण आपल्या अभ्यासवर्गात तरी किमान 50 वेळा ऐकलं असेल. पण माझ्यासह तुमचा कदाचित निर्णय झाला असेल, पण माझा निर्णय अजून झाला नाही. का नाही झाला, त्याचं कारण असं आहे, अनंत जन्मातले संस्कार विपरीत संस्कार आहेत. अनंत जन्मातले विपरीत संस्कार आहेत. आणि म्हणून एखाद्या वेळेस शब्द माध्यमातून कळलं तरी सुद्धा तो आत्मा मी आहे असा निश्चय होत नाही. म्हणून सामान्य नामाच्या अवलंबनाची नितांत आवश्यकता आहे. म्हणून नामाच्या आलंबन शब्दाचा अर्थ काहीतरी रूप आपल्यासमोर, कृष्ण विष्णू हरी गोविंद हे सगुण रूप असल्याशिवाय आलंबन करावंच लागते. आपल्याला समोर काहीतरी मूर्ती हवी आहे आणि म्हणून त्या रूपाला पाहून आपल्याला नाव घ्यावंच लागते, याची नितांत आवश्यकता आहे. आणि माऊलीने आलंबन काय घेतलं, हरी. आणि म्हणून माऊली काय म्हणतात, हरिमुखे म्हणा तुम्ही आता हरिमुखे म्हणा. मी कोर्टात दररोज शब्द देतो, देवाशब्द खरं सांगता होऊ नका म्हणू, हरिमुखे म्हणा हरिमुखे. पूर्वसुकृत कमी असल्याने माणसाची बुद्धी मिळून सुद्धा अद्वैत तत्वज्ञान कळत नाही. अद्वैत तत्वज्ञान न कळण्याचं कारण काय, की पूर्वसुकृत कमी आहे, टेस्ट आहे त्याची, पूर्वसुकृत कमी आहे. आणि म्हणून आपल्याला एक तर वाटायला येत नाही आणि वाटायला आलं तर कळत नाही. मग आता पूर्वसुकृत कमी आहे, पण सद्गुरूंची कृपा आहे ना, सद्गुरूंनी स्वीकारलं तुम्हाला, सद्गुरूंनी तुम्हाला अनुग्रह दिला ना, त्याची व्यवस्था झाली ना. शाळेत न जाणारा व्यक्ती कदाचित अज्ञानी राहील, पण शाळेत ॲडमिशन झाली ना, पुस्तक आहे, सगळं आहे, अभ्यास करायला हरकत नाही. पण आता पुस्तकही आहेत, टीचरही चांगले आहेत, शाळेत दररोज चालू आहे, पण शाळेतच येत नाही. बरं एवढं नाही, आतापर्यंत ते जे आपले डॉक्टर काका होते, डॉक्टर काका आपले इथं सतत अकोला मूर्तिजापूर सतत अकोला अमरावती ते डायरेक्ट भंडारापर्यंत जायचे. पण आता वयोमानन होत नाही म्हणून आपण जाऊ, आपल्या अंगात तर ताकद आहे, ते तिथं आपल्यासाठीच ते एवढं मोठं सगळं शिवगड अध्यात्म चॅरिटेबल ट्रस्ट आपल्यासाठी आहे. आणि म्हणून इथं माऊलीसुद्धा म्हणतात, असा निश्चय हरिपाठाच्या आधाराशिवाय रामकृष्ण रूप आत्मस्वरूपात कसा स्थिर होईल. निश्चय टिकला पाहिजे, निश्चय टिकत नाही. बुद्धी निश्चय आत्मज्ञान, माऊली बोलतात, बुद्धी निश्चय आत्मज्ञान, बुद्धीचा निश्चय झाला पाहिजे, पण निश्चय टिकत नाही. कोणती बुद्धी निश्चय करणारी, त्याला माऊलीच्या शब्दात सांगायचं, जे अपेक्षित विचारशुरी. आपण त्या सोबत कडे पाहायला अभ्यास असतो, जे अपेक्षित विचारशुरी, विचारांना शूर आहेत. शूरत्व म्हणजे
एक शूराचं उदाहरण तलवार चालवणं हे आहे. अध्यात्मशास्त्रामध्ये तो निश्चय टिकत नाही. 2, 3, 4 दिवस टिकतो आणि एखाद्या वेळेस 7 दिवसाचा कार्यक्रम होतो, वर्षापर्यंत पुन्हा 7 दिवसाचा कार्यक्रम. मधल्या अवस्थेत खूप गवत वाढून जाते, काटेरी झुडपं वाढतात आणि म्हणून काही हाती लागत नाही. 7 दिवसात त्याची साफसफाई होत नाही आणि म्हणून अपेक्षेची विचारशूर म्हणतात माऊली. श्रीगुरूंनी यथार्थ बोध केल्यावर द्वैताचे अनंत जन्माचे बुद्धीवरील संस्कार पूर्णपणे पुसून जातात. श्रीगुरूंनी यथार्थ बोध केला, त्यांचा बोध झाला रे झाला. यथार्थ त्यांनी बोध केला की द्वैताचे अनंत जन्माचे संस्कार, मी जीव आहे, हे जे द्वैत मूळ कारण असलेला आपले संस्कार आहेत, हे एका जन्माचे नाही, अनंत जन्माचे संस्कार पूर्णपणे पुसून जातात. ते एकदा पुसले की जुने संस्कार पुसून नवीन संस्काराची स्थापना तिथे करावी. म्हणून काकांनी असं लिहिलं या ग्रंथामध्ये की अनुग्रह झाल्यानंतर साधकाचं नवमन तयार होते. ज्याप्रमाणे स्त्रीचं लग्न झाल्यानंतर तिचं नवीन मन तयार होते. पक्क झाल्यावरच नवीन मनाला अंकुर फुटतात. दुसऱ्या घरात जाते, तिचे संस्कार, मायाचे संस्कार विसरून जाते, तिकडे संस्कार ते घेते. म्हणून वडिलाकडचे संस्कार पुसून टाकणं आणि सासरकडचे संस्कार घेणं, ते संसारात रमून जाते. त्याप्रमाणे इकडचे संसारातले आपले जे संस्कार आहेत, अनंत जन्माचे द्वैत संस्कार सद्गुरू पुसून टाकतात, नवीन संस्कार करतात. आपलं काय म्हणतात, ते तू आहेस, तू ब्रह्म आहेस. आतापर्यंत काय म्हणत होतो आपण, मी जीव आहे. किती दिवस म्हटलं, अनंत जन्म म्हटलं. मग अनंत जन्मातले संस्कार एका जन्मात जातील काय, मग त्याला वेळ लागेल. तुमचा जर अधिकार असेल तर सद्गुरूंचं वाक्य, तुमचं काम, काना वचनाची भेटी, भेट झाल्याबरोबर वस्तू होऊन उठी, तो ब्रह्म होतो. तो माऊली म्हणतात कौनो एकू जो, अंडरलाईन, कोणीतरी एक त्याचा अधिकार असला तर. म्हणजे ट्युशनला गेला आणि असं गलिच्छ बोलून पटकन तयार असलेला, म्हणजे तयार नाही, त्याला 10 वेळ सांगावं लागेल. म्हणून इथं वर्णन आहे, नामपाठाचं द्वैत पुसल्याशिवाय खरे नामसंकीर्तन होत. नामपाठाचा द्वैत अंतःकरणातलं गेल्याशिवाय ते काहीही सिद्ध होत नाही, असं माऊली पुन्हा सांगतात. माऊली म्हणतात, कैसे माझ्या गुणी झाले, देश काळ विसरले, कीर्तने सुखी झाले आपण पाची. म्हणजे कैशा माझ्या गुणी झाले, कसं माझं गुणगान केलं या संतांनी. देश काळ विसरले आणि कीर्तने सुखी झाले. माझ्या गुणसंकीर्तनाने हे सुखी झाले आणि सगुणाच्या गुणगायनाने तृप्त होऊन देश व काळाचे भान विसरून कीर्तन करीत असता आत्मसुखाने सुखी झाले. हे अद्वैताशिवाय शक्य नाही. कशामुळे सुख आहे की त्यांनी परिच्छिन्न अवस्थेमध्ये ते नव्हते, की तू देव आणि मी अशा अवस्थेत नव्हते. ते त्या स्वरूपालाच प्राप्त झाले ते. आणि देश व काळ हे दृश्य प्रपंचाचे घटक आहे. दृश्य प्रपंचाचे घटक काय, देश हे दृश्य प्रपंचाचा घटक आहे. कालातीत तत्व ते आहे आणि काळ हे सुद्धा काय आहे, ते दृश्य प्रपंचाचा घटकच आहे. आणि म्हणून दृश्य प्रपंचाचे मिथ्यात्व समजावून देणारा वेदांत दुर्लभ असून हरिप्रमाणे प्रपंच हरिमय होतो. दृश्य प्रपंच मिथ्यात्व समजून देणारे जे तत्वज्ञान आहे, कारण तुम्ही डोळे उघडले की जग दिसतेच ना. डोळे उघडले की तुम्ही मायामध्ये गुंतूनच जगताना. म्हणून मोठ्या शहरात जा, आकर्षण होते, कारण ते मायानगरी आहे. आपण मुंबईला काय म्हणतो, मायानगरी आहे. त्या मायानगरीतून बाहेर येऊन जोपर्यंत अंधार लागत नाही रेल्वे बसल्यानंतर, तोपर्यंत त्याचा असर जात नाही आपल्याला. पहा, एखाद्या लग्नात जातो आपण, मायेचा प्रपंच बघा कसा आहे, जगाड असतो. पूर्ण चांगले स्वादिष्ट पदार्थ जेवायला असतात, वाढलेले असतात आणि सगळं अनुकूल असते. सगळ्यांनी प्रत्येकाने नीटनेटके कपडे घातलेले असतात, नवरी सजलेले असते, मंद संगीत चालू असते आणि आपण सुद्धा प्रसन्न असतो नीटनेटके. तेव्हा कसं करमते आपल्याला. पण आपण त्याची विसरतो की ज्यांनी तो अरेंज केला कार्यक्रम, त्यांनी गेले 25 वर्ष एकच काम केलं की माझ्या मुलीचं लग्न मला चांगलं करायचं आहे, माझ्या मुलीचं लग्न चांगलं करायचं आहे. त्यांनी सगळ्या अडचणीला मात देऊन एक विशिष्ट रक्कम जमा केली
आणि तो पूर्ण शेड उभारला आणि त्या शेडमध्ये सगळं अनुकूल आहे. आणि तो कार्यक्रम संपल्यानंतर पूर्ण प्रतिकूल आहे. याचे पैसे द्यावे लागतात, त्याचे पैसे द्यावे लागतात. म्हणजे तिथं दृश्य मायेचा निराश होतो. पण तिथं कसं वाटतंय आपल्याला, तिथं आपण भरडून जातो. हा प्रत्यक्ष मायाचा परिणाम आहे. आणि म्हणून इथं सांगतात दृश्य प्रपंचाचं मिथ्यात्व. आता एवढ्याशा छोट्याशा कार्यक्रमाचा आपल्याला प्रभाव पडतो. या जगामध्ये अनंत गोष्टी अशा आहेत की तिकडे आपल्याला आकर्षित होतो. पण अनंत गोष्टीला आकर्षित होण्याचं कारण नाही, हा मायेचा पसारा आहे. हे समजून देणारं एकमेव शास्त्र जर कोणतं असेल तर ते वेदांत शास्त्र आहे. आणि वेदांत शास्त्रात मोठा सिद्धांत सांगते, अगाचे झालेच नाही. समर्थ म्हणतात तयाची वार्ता पुष्टी काही. त्याने विचारलं त्यांच्या शिष्याने, या जगाचं स्वरूप काय आहे. समर्थ म्हणाले, अरे ते झालेच नाही, त्याची काही वार्ता पुष्टी काही. जी वंध्या स्त्री आहे त्याच्या मुलाची जन्मपत्रिका कशाला विचारतो, की या मुलाच्या जन्मपत्रिकेत काय अर्थ, ते वंध्य आहे ना, त्याला मुलंच नाहीत ना. त्याप्रमाणे ही पद्धत माऊली सांगतात, प्रापंचिक द्वैत हरिनामाने उपशम होतो. इच्छाच न होणे, इच्छा होत नाही. तो एक जण एक मौनच धारण करतो. मौन नामपाठ, मौन प्रपंच, मौन धारण करतो. मौन धारण करतो म्हणजे त्याच्या वृत्ती शांत होऊन जातात. म्हणून माऊली त्याला एकच शब्द वर्णन करतात, जे पूर्णतः जेवण झाले. पूर्णतः जेवण म्हणजे आपलं जेवण नव्हे. हजारो विषय पंचज्ञानेंद्रियासमोर आले, तिकडे आकर्षित होत नाही. त्याला एखादं आकर्षण आलं तर तो म्हणते नाही, पूर्णतः जेवण झाले, शांती झाले, पालव नव्हे. काय वर्णन आहे माऊलीचं, शांती झाले पालव नव्हे. याचं वर्णन करताना कशी ओळी डोळ्यासमोर घ्या तुम्ही. आता आंब्याच्या कोळी टाकतो आपण, पहिला पाऊस येतो, आंब्याला कोंब फुटतो. तो कोंब आपल्या सगळ्यांना अनुभवला आहे. त्या कोंबाला नवीन पाने येतात. ते कसे येतात, लाल आणि कोवळे. तर माऊली म्हणतात तशी कोवळी शांती येते. शांतीशी आले पालव नव्हे. कोवळी पावली एकदम लाल, तो आंब्याला फुटतो ना, डोळ्यासमोर आणा तुम्ही. त्याप्रमाणे पंजाबराव कृषी विद्यापीठामध्ये फिरायला जातो, पूर्ण पानून गळल्यानंतर झाडाला लाल येतात. मला जी ओळी आठवली, शांतीशी आले पालव नव्हे. किती कोवळी शांती येते, पराशांती येते. आणि माऊली म्हणतात हरिभक्त जो आहे तो अभक्ताप्रमाणे उगीच बोलत नाही. उगीच बोलत म्हणजे वाया व्यर्थ बडबड करत नाही. का, वाचेला हरिनामाचा वेग देतो म्हणून. त्याच्या वाचायला वेग असतो पण तो हरिनामाचा असतो. आणि सांसारिक माणसाच्या तोंडाला म्हणजे मुखाला वेग कशाचा असतो, या जगातल्या दृश्य वस्तूचा, त्याच्या वस्तूचा असतो. त्याप्रमाणे आणि म्हणून माऊली इथं म्हणतात विष्णू या शब्दाने रामकृष्णाचे अवतार गृहीत धरावे. विष्णू म्हणजे विष्णूच नाही. विष्णूने जप व्यर्थतेचे ज्ञान, म्हणजे जो विष्णूशिवाय नाम घेतो किंवा विष्णूचं नाव घेत नाही, व्यर्थतेचे ज्ञान असं नाही आहे ते. विष्णू शब्दामध्ये रामकृष्णादी अवतार म्हणजे सगळ्या अवतारांचा उद्देश, ज्या ज्या अवतार झाले आलेले आहेत त्यांचा उद्देश करा. आणि केवळ विष्णूचाच जप करावा असा विष्णू विने याचा अर्थ मुळीच नाही. कारण विष्णू विने याचा अर्थ हरिनामा शिवनामाचा जप हा सुद्धा आहे. कारण वारकरी संप्रदायामध्ये हरी आणि हरामध्ये भेद नाही. शिव आणि विष्णू ही दोन्ही रूपे परब्रह्माचीच अविनाशी रूप आहे. म्हणून काका म्हणतात की देवता वेगवेगळ्या दिसतात, त्यांचे नाव वेगवेगळे आहेत, त्यांचे कार्य वेगवेगळे आहेत, त्यांचे अवतार कार्य वेगवेगळ्या ठिकाणी झाले, त्यांच्या अवतार कार्याचं प्रयोजन वेगवेगळं आहे, पण आतून सांगेन आहे. कोणाप्रमाणे, काका म्हणतात राजकारणाप्रमाणे. सगळ्याच पार्टीत असतात पण आतून भेटलेले असतात. त्याप्रमाणे अन्य ज्या प्रपंचिक सुखी देणारे देवता आहेत त्यांना काम्य जपाचा इथे निषेध केलेला आहे. काम्य जप, काम्य कर्म, काम्य जप हा पण विषय पाहून गेलो. एखाद्या देवतेला विशिष्ट मागणी करून अंतःकरणात हेतू ठेवून जी पूजा किंवा जे नामस्मरण केले त्याला काम्य जप म्हणतात. म्हणजे काय, देवतेचा जप करायचा पण तिथं उद्देश काय ठेवायचा की मला हे काम होऊ दे. असा जर अंतःकरणात तुम्ही जर जप बरोबर चालू आहे पण तुमचा उद्देश काय आहे की मला हे भेटू दे, तो काम्य जप होतो. उदाहरण सांगतो, मी सांगितलं काल बरोबर तुम्हाला. माऊलीच्या मंदिरात गेलो,
तिथे एक रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी म्हणत होता आणि सारखा त्या आम्ही त्या रांगेत असताना तो हात करत होता, मला पैसे द्या, मला पैसे द्या, रामकृष्ण हरी राम, अखंड जप चालू आहे. उद्देश काय आहे? मला पैसे द्या. पण तो कसा झाला? काम्य झाला. म्हणून कर्म म्हणजे कोणतं की ज्या कर्माने निश्चित फल प्राप्त होते. काही काम्यकर्म आहेत, मुलीचं लग्न होत नाही. काही काम्यकर्म आहेत, ते काम्यकर्म तसं केलं की मुलीचं लग्न पक्क होतं. ती तशी विधी केली की काम्यकर्म. त्याच्यात आपण नारायण नागबळी काय काम्यकर्म आहे. आपण एखाद्याला संकट येते, आपल्याला काम्यकर्म आहे, आपण तिथे जातो. काम्यकर्म करू नये काय तर काका म्हणतात साधकांना त्याच्या अडचणीसाठी करावं. काका संसारिक आहे, त्या अडचणीसाठी करावं. पण अडचण दूर झाल्यानंतर तेच करून बसू नये. पण माऊली मात्र सांगतात की काम्य करू, साधकांनी करू नये. माऊली त्यासाठी वर्णन करताना सांगितलं की आपण मिष्टान्न जेवण केलं, आपल्याला जर उलटी झाली तर आपण ज्या बुद्धीनं आपल्या त्या उलटीकडे पाहतो त्या बुद्धीनं त्या काम्यकर्माकडे पाहावं. आता विचार करा, कोणत्या बुद्धीने पाहतो आपण? तिरस्कृत बुद्धीने पाहतो. आपण आवडीने पाहतो काय की मी मिष्टान्न माझ्याच घरचं होतं, मीच जेवण केलं, माझ्याच पोटातलं ते बाहेर पडलं. ते सांगताना असं तुमचे टोटल वाकडे होतात, तर पाहताना काय होईल? म्हणून माऊलीने पराकुटीचं वर्णन केलं की काम्य कर्म करताना हे असं डोळ्यासमोर आणा की आपल्या जवळचं आपलं जन्म बाहेर आलं, ज्या बुद्धीनं त्याच्याकडे पाहतो त्या बुद्धीनं काय म्हणजे तिरस्कृत करा, असं माऊलींनी आपल्याला गुप्त पद्धतीने सांगितलं. आणि म्हणून 3 देवता आहे, ब्रह्मा विष्णू महेश. हे स्वरूपाने ब्रह्मच आहे, पण सृष्टीचं सृजन करता कोणाला म्हणतात? ब्रह्मदेवाला. निर्माण करतात म्हणून त्यांना सृष्टी निर्माण केली म्हणून ब्रह्मदेव म्हणतात. विष्णू जे आहेत देवता ते त्याचं पालन करतात म्हणून त्याला विष्णू देवता म्हणतात. आणि भगवान शंकर त्याचा संहार करतात म्हणून त्यांना शंकर हे. आणि म्हणून स्वरूपाने एकच आहे. आणि त्याप्रमाणे अनंत प्रकारचे देव दिसले, रूपाने वेगळे दिसले, प्रयोजनार्थ वेगळे दिसले, अवतार कार्य वेगळं असलं तरी स्वरूपाने एकच आहे. आणि या सगळ्याचा अंतर्भाव कशामध्ये होतो? विष्णू या शब्दामध्ये. म्हणून माऊलींनी एकच शब्द विष्णू विने जप व्यर्थ आहे. आणि विष्णू विने म्हणजे जप आहे, पण विष्णू शिवाय आहे. विष्णू शिवाय म्हणजे संसाराचा जप करतो, कशाचा दुसऱ्याचा जप करतो. जप करतो म्हणजे चिंतन करतो, तर व्यर्थ त्याचे ज्ञान आहे. माऊलींच्या अशा बऱ्याच उभ्या आहेत या अर्थाच्या. त्रिवेणी संगमे नाना तीर्थे भ्रमी. त्रिवेणी संगमामध्ये नाना तीर्थे, नाना अनेक प्रकारचे तीर्थात फिरतो, पुण्य व्हायला पाहिजे, पण चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. बस ही ओळी इकडे जाऊन घ्या. विष्णूने जप ज्ञान आहे पण व्यर्थ आहे. त्याप्रमाणे या संबंध या 4 चरणाच्या अभंगामध्ये माऊली आपल्याला भगवंताचं नाव घ्या, त्या हरीचं नामस्मरण करा. त्या हरीशिवाय दुसरं सत्य तत्व नाही. ते हरितत्वच परब्रह्माचं स्वरूप आहे, तेच तुमचं स्वरूप आहे असं सांगून आपल्याला पुन्हा पुन्हा सांगतात. आणि शेवटी माऊली सांगतात हरिमुखे म्हणा पुंडरी गोवर्धन विठ्ठल श्री ज्ञानदेव माऊली ज्ञानेश्वर महाराज.